जॉन 6, योहान 6. मी तुम्हाला म्हणाले होते आपण नाही का, येशूने 5,000 लोकांना मासे आणि भाकरी खाऊ घातली. यावर आपण आज पाहणार आहोत काही गोष्टी. काहीच नवीन नाही, सगळ्यांना माहिती स्टोरी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. प्रेज द लॉर्ड. पण तरी सुद्धा काही गोष्टी आपण ना आज खूप लक्ष देऊन यामध्ये पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. मत्तै, मार्क, लूक, योहान या चारही गॉस्पलमध्ये याविषयी लिहिलेलं आहे. या चारही गॉस्पलमध्ये मत्तै, मार्क, लूक, योहान या चारही शुभ वर्तमानामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे. थोडाफार नाही का फरक आहे. जसं जर तुम्ही मत्तैमध्ये वाचलं, मत्तै 14 मध्ये वाटतं की तिकडे काय दिले, त्याच्या आधी दिलंय की योहान बाप्तिस्मा करणारा याचा शिरच्छेद करण्यात आला होता. आणि मग येशू खूप नाही का, येशूने काय केलं, सगळ्या लोकांना सोडलं आणि तो एकटा अरण्यामध्ये निघून गेला. डेझर्टेड प्लेस, अशा दूरच्या जागेवर निघून गेला आणि एकटाच निघून गेला. शांत झालं येशू आणि निघून गेला. आणि सगळ्या लोकांना कळलं, लांबून लांबून लोक आले येशूला भेटायसाठी. आणि मग तिकडे एवढे लोकांची गर्दी झाली. मग परमेश्वर प्रभू येशूला कळवळा आला आणि प्रभूने त्यांच्यावर नाही का, त्यांच्यामधल्या दुखणं त्यांना बरं केलं. आणि मग इतका वेळ झाला, खायला प्यायला काही नव्हतं असं दिलंय. मार्क मध्ये जर वाचलं तर साधारण तिकडे योहान बाप्तिस्मा करणाऱ्याचा उल्लेख दिला नाही. तिकडे दिलंय की येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं आणि त्यांना घेऊन तो अरण्यामध्ये गेला, अशा दूरच्या प्लेसमध्ये. आणि अनेक लोक तिकडे आले. सेम घटना दिलेली आहे. लूक मध्ये जर वाचलं तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे. जस्ट अ मिनिट, लूक मध्ये काय स्टोरी दिली आहे, म्हणजे हीच घटना मी तुम्हाला यासाठी सांगतेय की तुम्हाला चारही गॉस्पल मधून समजावं कसं काय दिलंय. प्रेज द लॉर्ड. जस्ट अ मिनिट. हा, लूक मध्ये असं दिलंय की येशू बेथसेदा नावाच्या गावाकडे एकांत स्थळी गेला होता, डेझर्टेड प्लेस. हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्या मागे आला आणि येशू देवाच्या राज्याविषयी गोष्टी बोलत होता. आणि नाही का, ज्यांना आरोग्य मिळायची गरज होती त्यांना बरे करत होता. मग दिवस उतरू लागले. प्रेषित येशू जवळ आले आणि म्हणाले की असं असं आहे. प्रेज द लॉर्ड. सो चारही गॉस्पल मध्ये आहे, परंतु डिटेल मध्ये दिला आहे योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये. ओके, म्हणून योहान मधून मी सांगणार आहे. तुम्ही हे चारही गॉस्पल मधल्या गोष्टी नाही का नंतर तुम्ही पाहू शकता. पाहिजे असेल तर रेफरन्स देते मी तुम्हाला, लिहून घ्या. मत्तै याचा 14वा अध्याय 13 पासून हा 5,000 गोष्ट आहे. मार्क मध्ये 6:31 पासून 31 ते 44 मध्ये आहे. लूक मध्ये 9वा अध्याय 10 ते 17 मध्ये आहे. आणि जॉन, योहानाचं शुभ वर्तमान मध्ये 6वा अध्याय 1 ते 14 मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. सो योहान याचा 6वा अध्याय, कोणीतरी पटकन बायबल उघडा, 6वा अध्याय वचन 1 पासून 14 पर्यंत वाचून काढा. इथे काय दिलंय योहानाच्या शुभ वर्तमान मध्ये, येशू गालिलाच्या म्हणजे तिर्बिया समुद्राच्या पलीकडे गेला. सो गालिलचा समुद्र आहे त्याला द सी ऑफ टायबेरिस असंही म्हणतात. ओके, तिर्बिया समुद्राच्या पलीकडे गेला. आता येशूने समुद्र पूर्ण पार केलाय, पलीकडे गेला आणि मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला. प्रेज द लॉर्ड. का लोकसमुदाय येशूच्या म्हणजे पूर्ण गर्दी मागे आली? कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. म्हणजे कसे मेलेले जिवंत होत आहेत, कसे लोक बरे होत आहेत, कसे गुंगे, बहिरे, आंधळे, लुळे, पांगळे, आजारी, पॅरालिसिस झालेले, कोडी लोक, कुष्ठरोगी लोक किंवा अजूनही जो कुठला आजार असेल ते सगळे लोक कसे शुद्ध होत आहेत, कसे बरे होत आहेत हे लोकांनी पाहिलं होतं, ऐकलं होतं. तर लोक पायी पायीच नाही का तिथपर्यंत आले, येशूला फॉलो करायला लागले. आणि खूप मोठा लोकसमुदाय, खूप गर्दी, जवळजवळ 30-40 हजार लोकांची गर्दी त्यावेळेस येशूच्या मागे मागे तिकडे पोहोचली त्या समुद्र किनारी. बायबल सांगतं येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. याचा अर्थ हा समुद्र आहे, त्याच्या जवळ एखादा डोंगर आहे. डोंगराच्या पायथ्याशी कसं नाही का, येशू ज्यावेळेस डोंगरावर गेला, बायबल सांगतं यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता, तयारीचा दिवस होता तो. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे हे असे पाहून, आता येशूने पाहिलं की खूप लोकांची गर्दी, खूप लोक येत आहेत असे पाहून त्याने काय केलं, आता येशू शिष्यांसोबत बसलाय डोंगरावर. ओके, आणि तिकडे फिलिप पण आहे, पेत्रा आहे, योहान आहे, तिकडे पेत्राचा भाऊ आंद्रिया आहे आणि बाकीचे शिष्य पण आहेत सगळे. प्रेज द लॉर्ड. आणि येशूने फिलिपला म्हटलं
येशूने फिलिपला निवडलं. ओके, प्रेज द लॉर्ड. येशूने काय केले, येशू फिलिपला म्हणाला यांना खावायला आपण भाकरी कुठून विकत आणाव्या, कारण समुद्र पार करून येशू आलाय. म्हणजे ते लोक पायी 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 येशूच्या मागे किती दूर आलेले, कुठल्या तरी रस्त्याने ते नाही का तिथपर्यंत गालिलचा किंवा तिरबियाच्या समुद्राच्या तिकडे आलेत. येशूच्या मागे मागे पायीच चालत आलेत असं बायबलमध्ये स्पष्ट दिलेलं आहे. म्हणजे एवढं अंतर का दूर ते येशूच्या मागे निघालेत, म्हणजे येशूलाही कळतंय, कारण येशू एकांतामध्ये गेला होता. तो ती प्लेस गावाच्या जवळ, वेशीच्या जवळ, हा वॉकिंग डिस्टन्सवर, चला 1 तासाचा प्रवास केल्यावर अशी नव्हती. तर परत जाणं म्हणजे नाही का खूप कठीण होतं, कारण इतकं नाही का जास्त अंतर त्यांनी कव्हर केलं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि आता काय झालंय, येशू फिलिपला म्हणतोय, फिलिप आता ही लोक येत, एवढा मोठा लोकांचा नाही का समुदाय आहे, 30-40 हजार लोक धरून चला, एवढी लोक येत आहेत, ह्यांना खायला आता आपण भाकऱ्या कुठून आणायच्या. एक तर वलांडणाच्या तयारीचा दिवस आहे, सण जवळ आला आहे, ही लोक घरदार सोडून आलेत, लेकरं बायका मुलं वृद्ध सगळे लोक आलेले आहेत. आता ह्यांच्या खाण्यापिण्याची सोय काय इकडे. प्रेज द लॉर्ड. हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले, स्पष्ट लिहिलेलं आहे. हे जे वाक्य आहे ना, हे 4 गॉस्पलमध्ये तुम्हाला योहानमध्येच दिसेल. प्रेज द लॉर्ड. हे तर त्याने त्याची परीक्षा करण्याकरिता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे येशूला माहित होते. येशू काय करणार आहे हे येशूला माहित होतं. या परिस्थितीत काय करायचं हे ऑलरेडी ठरवलं गेलं होतं येशूने. आणि आता तरी सुद्धा काय करणार हे येशूला माहितीये, तरी सुद्धा येशू फिलिपला विचारतोय, फिलिप एवढ्या लोकांना आता खायला प्यायला कसं द्यायचं, यांच्यासाठी भाकऱ्या कुठून आणायच्या, इतकी लोक आली आहेत मागे, काय करायचं. हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले होते. प्रेज द लॉर्ड. इंग्लिश बायबल मध्ये दिला आहे, chapter 6:6. Okay, but this he said to test him, for he himself knew what he would do. Praise the Lord. Praise the Lord. सो त्याला माहित होतं प्रभू येशू काय करणार, तरी सुद्धा नाही का त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले. आता फिलिप काय उत्तर देतोय त्याला, फिलिपाने उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाही. 200 रुपयाच्या मराठी बायबल सांगतं, इंग्लिश बायबल मध्ये लिहिले 200 दिनारी. ओके, 200 दिनारी असं लिहिलंय. दिनारी हे रोमी लोकांचं त्या काळातलं एक चलन आहे, जे पैशाचं, जसं आपल्याकडे रुपया आहे, अमेरिकेमध्ये डॉलर आहे, युके मध्ये पाऊंड आहे, कुवेतमध्ये दिनार आहे. ओके, तसं नाही, कुवेतमध्ये दिनार नाहीये, अबुधाबीला दिनार आहे. म्हणजे एक्झॅक्टली मला माहित नाही, पण प्रत्येक देशाचं चलन वेगळं असतं. प्रेज द लॉर्ड. सो आता काय झालंय माहिती, बायबल इकडे सांगतं की फिलिप काय उत्तर देतो, प्रत्येकाने नाही का थोडं थोडं जरी जमा केलं तर 200 दिनारीच्याच आपण भाकऱ्या आणल्या तर त्यांना पुरणार नाही. एवढं पण नाही का, म्हणजे नाही पुरणार, एवढे लोक आलेत. त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला. आता पेत्र आणि त्याचा भाऊ अँड्रू हे दोघं तिकडेच. आता अँड्रूने ऐकलं, अँड्रू म्हणतो की नाही का आपल्याकडे नाही का एक लहान मुलगा आहे, त्याच्या जवळ जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासळे आहेत. त्या भाकऱ्या कशा होत्या ह्याचं नाही का डिटेल पण नाही का योहानाच्या पुस्तकात लिहिले, जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासळ्या आहेत, बार्ली. ओके, त्याच्याकडे जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासे आहे, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार. तो त्या छोट्या मुलाचा टिफिन आहे, छोट्या मुलाचं नाही का भूक केवढी असते, त्या छोट्या मुलाचं एक वेळचं अन्न 5 भाकरी आणि 2 मासे हे आहे, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार. येशू म्हणाला लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. आता समुद्रकिनारी सुद्धा गवत वाढतं. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी जिथे डोंगरावर येशू बसलाय, ही लोक आलेत, येशू म्हणाला लोकांना बसवा, आणि ते गवतावर लोक बसले. तेव्हा तेथे जे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. येशूने 5,000 पुरुष बसले, मग स्त्रिया सुद्धा बसल्या, मुलं सुद्धा बसली. सो काउंट इज डिफरंट. ओके, 5,000 पुरुष होते ते बसले. कुठेही जा, पुरुषांपेक्षा लेडीजचा काउंट जास्त असतो. तर 5,000 पुरुष होते तर स्त्रिया नक्कीच त्या 5,000 पेक्षा जास्त होत्या. ओके, तेथे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. हे वाक्य मला तुम्हाला NKJV मधून वाचून दाखवायचंय, 11वं वचन. ओके, कारण इकडे काही गोष्ट मेन्शन नाही केली. 6:11 इथे लिहिलं आहे, and Jesus took the loaves and when he had given thanks he distributed them to the disciples and the disciples to those sitting down. सो येशूने काय केलं, आभार मानले, प्रार्थना केली, त्या भाकरी मोडली आणि शिष्यांना दिले आणि शिष्यांनी इतरांना दिले. मराठी बायबल मध्ये इकडे शिष्यांना दिले हे मेन्शन केलं नाही, असं दिलं की तिथे बसलेले त्यांना ते वाटले. प्रेज द लॉर्ड.
कोणाकडे दुसरं मराठी ट्रान्सलेशन आहे? कोणी योहान 6:11 हे वचन वाचेल दुसऱ्या मराठी भाषांतरामधून? वाटल्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो बायबल सांगतं, येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते, तेथे सुमारे 5,000 पुरुष बसले. आणि नंतर काय झालं? येशूने त्या भाकरी घेतल्या, आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या, तसेच त्या मासळ्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. पाहिजे तितके, एक एक तुकडा सगळ्यांना नाही, पाहिजे तितके. ते तृप्त झाल्यावर त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेश येणार तो खरोखर हाच होय. प्रेज द लॉर्ड. आता इकडे ना, मी जसं बोलतेय तसं मला पाहिजे तुम्ही इमॅजिन नाही, तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर हे चित्र उभं करा. प्रेज द लॉर्ड. समोर ना येशू बसलाय समुद्र किनारी, शिष्यांसोबत एकांतात गेला आहे. कुठे तो प्रचार करत नाहीये, गावात नाहीये, चिन्ह चमत्कार करत नाही, एकांतात आहे. आणि बायबल सांगतं नाही का, गर्दी येताना पाहिली, तिकडे गर्दी जमली आणि येशू म्हणतो फिलिपला, आता ह्या लोकांना आपण एवढ्या नाही का, सगळी जी गर्दी येते आणि आपण ह्याला खायला काय देणार? प्रेज द लॉर्ड. फिलिप विचारात पडला. फिलिपचं उत्तर काय होतं ते लिहिलंच नाहीये. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये ना क्लिअरली असं काही मेन्शन केलं नाही. फिलिप काय म्हणतो पहा. फिलिपाने उत्तर दिले, ह्याच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयाच्या भाकरी पुरणार नाहीत. सो फिलिपकडे उत्तर नाहीये की काय करायचं एवढी लोकांना. तो म्हणतो 200 दिनारी. तुमच्या माहितीसाठी सांगते, 1 दिनारियस. ओके, जसं आपण म्हणतो रुपया, 1 रुपया, अनेक रुपये, तसं 1 दिनारियस आणि अनेक दिनारी. ओके, कॅल्क्युलेशन जर केलं, बायबल स्कॉलर्स म्हणतात की त्या काळामध्ये, येशूच्या काळामध्ये 1 दिनारी हा एका स्किल्ड नाही, एका साधारण मनुष्याच्या, एका कुठलाही नाही का, कोणताही व्यक्ती ज्याला साधारण मनुष्याचा जर त्याने काम केलं तर एका दिवसाचा पगार आहे 1 दिनारियस. म्हणजे आपण 1 रुपया बोलूया. ओके, 1 दिनारी. याचा अर्थ जर ती व्यक्ती 30 दिवस काम करते तर त्या व्यक्तीला 30 दिनारी मिळणार. ओके, ती व्यक्ती 20 दिवस काम करते तर 20 दिनार. सो 1 दिवसाचा पगार काय आहे? 1 दिनारी. ओके, प्रेज द लॉर्ड. आणि इकडे फिलिप म्हणतो 200 दिनारीच्या जरी भाकरी आणल्या तरी पुरणार नाही. सो त्या काळातले दिनारी जर आज आपण नाही का कॅल्क्युलेट केले, समजा आपण आपल्या इकडे साधारण आहे, जसं नाही का लेबर काम करणारी लोक आहेत, शिकलेली वगैरे काय नाही, माती काम करतायत वगैरे, म्हणजे त्या असं साधारण लोकांचा हा चार्ज एका दिवसाचा आहे. मग कोणी शिकलेला असेल, कोणी मुकादम असेल, कोणी सुपरवाइज कर, त्याचा चार्ज जास्त. पण हे एकदम नॉर्मल साधारण मनुष्याचा चार्ज आहे 1 दिनारियस. मग 1 दिनारियसला त्या काळातल्या जर आजच्या आपण नाही का, एखादा व्यक्ती जर बिगारी काम करतोय, त्याचा दिवसाचा किती असेल? 250, 300, 400, 500, मला माहित नाही. त्यानुसार नाही का, म्हणजे 1 दिनारी, समजा आपण आज एका लेबरचा दिवसाचा, समजा माती काम करणारी लोक 300 किंवा 400 धरला, तर एकाचा 300 रुपये. जर डॉलर मध्ये म्हटलं तर साधारण अनस्किल्ड पर्सनचा डॉलर मध्ये $40 पासून $80 पर्यंत पगार असतो. जर ते तुम्ही 200 दिनारी आजच्या याच्यामध्ये जर कॅल्क्युलेट केले ना, तर खूप मोठी संख्या होते. मग 200 दिनारी हा छोटा आकडा नव्हता. प्रेज द लॉर्ड. आणि फिलिप म्हणतो, अरे बापरे, एवढे 200 दिनारीच्या जरी भाकरी आणल्या ना आपण तरी त्यांना पुरणार नाही. आणि अँड्रू मध्येच उतावळेपणाने म्हणतो की हा बरोबर आहे, पण इकडे एक मुलगा आहे, त्याच्याकडे नाही का 5 जवाच्या भाकरी आणि नाही का 2 मासळ्या आहेत, पण तेवढ्याने काय होणार आहे? प्रेज द लॉर्ड. सो एव्हरीबडी वॉज विथ, आता काय करायचं, आपल्याकडे सोल्युशन आहे. पण बायबल काय सांगतं, योहान 6:6 मध्ये येशूने फिलिपला असं विचारलं, पण येशू त्याची परीक्षा पाहत होता, कारण आपण काय करणार हे येशूला ठाऊक होतं. जेव्हा जेव्हा येशू एकांतवासात वेळ घालवायचा, येशूच्या प्रेयर लाईफ बद्दल मी तुम्हाला शिकवेल. बायबल मधलं वचन देऊन येशू ऍट अ टाइम 12 तास प्रार्थना करायचा. बायबल मधून मी तुम्हाला दाखवेल 12 आवर्स, 12 तास एका ठिकाणी बसून येशू प्रार्थना करायचा. आणि नाही का, येशू आता म्हणतोय की काय करायचं. सो येशूला माहित होतं, त्याने नाही का सगळ्या गोष्टी पित्याकडून डाउनलोड केल्या होत्या, असं असं होणार आहे, काय करायचं ऑलरेडी जीसस डिसाइडेड. पण आता तिकडे मध्येच आंद्रिया आला आणि म्हणतो की एक मुलगा आहे, त्याच्याकडे 5 भाकरी 2 मासे आहेत. येशू म्हणाला ठीक आहे,
आता येशूने काय ठरवलं होते आपल्याला माहित नाही, कदाचित दुसरा प्लॅन होता का काय, वी डोंट नो, स्वर्गात गेल्यावर आपण विचारू. पण आता मध्ये सांद्री आलाय म्हणतोय की नाही का, या मुलाकडे 5 भाकरी 2 मासे, पण एवढ्याने काय होणार. मग येशू म्हणतो ठीक आहे, लोकांना बसवा गवतावर. 5,000 पुरुष बसले, स्त्रिया बसले, लेकरं बसले आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि येशूने काय केलं, भाकऱ्या येशूने मल्टिप्लाय नाही केल्या. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात येशूने नाही का हे केलं, भाकऱ्या नाही का बहुगुणित झाल्या, 5 भाकरी 2 मासे नाही का बहुगुणित झाले. नाही, आपण बायबल नीट वाचूया. बायबल काय सांगतं इकडे माहिती, बायबल इकडे स्पष्ट सांगते, इकडे दिलं आहे की येशूने लोकांना बसवलं, त्या पुष्कळ गवत होतं तिकडे. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर त्या शिष्यांना दिल्या. आता येशूने आभार मानले, परमेश्वराकडे स्तवन केलं, भाकरी मोडली, शिष्यांकडे दिली. आता शिष्य काय करतायत माहिती, ते जे मोडलेले तुकडे आहेत ना, ते वाढतायत, ते वाढतायत, ते वाढतायत, ते संपतच नाहीये. येशू पाहिजे ते एका ठिकाणी दाखवू शकत होता, बघा इकडे एवढं एवढं सगळं नाही, एवढं सगळे त्यांना वाटा, मी ऑलरेडी तयारी केली. बट नो, Jesus prayed, they received from Jesus, and then through the hands of the disciples, all those bread and fishes were multiplied. Praise the Lord. येशूने प्रार्थना केली, शिष्यांकडे सोपवलं, शिष्यांच्या हातातून ते शिष्य वाटतायत, त्यांच्या हातातून त्या भाकरी आणि ते मासे नाही का मल्टिप्लाय झाले. असं नाही की एवढी लोक आहेत, अरे मासे एवढेच आहेत, एक एकच तुकडा भेटणार किंवा एकच मासा भेटणार नाही. बायबल सांगतं जितकं पाहिजे तितकं दिलं. प्रेज द लॉर्ड. सो येशू आपला परमेश्वर हा असाच आहे. आजही नाही का प्रभू आपल्याद्वारे चिन्ह चमत्कार करतो, आपल्याद्वारे मल्टिप्लिकेशन करतो. आपण म्हणतो प्रभू असं काहीतरी होऊ दे, आणि नाही का आमच्या दारात एवढे पैसे पडू दे, आमच्या अकाउंटला हे होऊ दे, इतकं नाही का मिराकल मनी होऊ दे. नो नो, गॉड विल डू इट थ्रू युअर हँड्स. इकडे ना मी म्हणून हे नाही का ट्रान्सलेशन, मी नेहमी बायबल नाही का ओरिजिनल इंग्लिश, ग्रीक किंवा हिब्रू, आणि हे मी नेहमी असं नाही का साइड बाय साइड वाचत असते. मराठी मला ज्यावेळेस वाचलं तेव्हा थोडंसं हे झालं. प्रेज द लॉर्ड. आणि बाकी मत्ती मार्क लूक मध्ये लिहिलंय की त्याने शिष्यांना दिलं आणि शिष्यांनी वाटलं, पण योहान मध्ये तो शब्द काही ट्रान्सलेशन मध्ये नाहीये. सी, प्रभू येशूला माहित होतं तो काय करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कशावरून हे मी बोलू शकते माहिती, बायबलमध्ये लिहिलं तर आहे, ठीक आहे. येशू शिष्यांसोबत गेलाय, एकांतात गेलाय, येशू सोबत लोक, आता नाही की येशूला पाहून गर्दी आली आहे, त्यांनी खाल्लं पिल्लं, भाकऱ्या काही संपल्या नाही, वाढत गेल्या, मासे संपले नाही, शिष्य वाढतायत, ते संपतच नाही, ते घेतायत, वाढतायत. मी सांगते, शिष्य वाढून वाढून थकले असणारे. एवढा क्राऊड, 35-40 हजार लोकांना पंक्तीने बसवायचं आणि खायला प्यायला घालणं साधी गोष्ट नाही. ते भाकऱ्यांचं आणि माशांचं मल्टिप्लिकेशन पाहून वाटून थकले, पण भाकऱ्या नाही का वाढायचं थांबले नाही, ते तुकडे थांबले नाहीत, मासे वाढायचं थांबले नाही. तुम्ही बघा ना, आपण लग्नामध्ये किती लोक येतात, 200, 300, 400, 500, जास्तीत जास्त कोण खूप असेल ना तर 1000 लोकांची पंगत जर सुरू केली तर किती तास लागतात, किती वेळा नाही का ते पानं पत्रावळ्या नाही का किंवा जे काही असेल बदलावं लागतं, किती वेळ समजा बुफे जेवण असेल तिकडच्या लोकांना उभं राहावं लागतं. साधं काम आहे. शिष्य नक्कीच थकले असणार आहे. 12 शिष्य, कोणालाच त्यावेळेस नाही का असं वेळ नसणार आहे. फक्त फिलिप आणि आंद्रिया वाटत नव्हते, येशूने शिष्यांना दिलं, म्हणजे 12चे 12 शिष्य वाटत होते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कदाचित 5 भाकरी असे तुकडे केले, ते शिष्य घेतात, 12च्या 12 शिष्यांच्या हातून ते मल्टिप्लाय होत होते मासे आणि भाकरी, आणि ते वाढतायत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आठवतं येशूने ओपनली केलेला, पब्लिक मिनिस्ट्रीमध्ये केलेला पहिला चमत्कार, काना येथील लग्न. येशूची आई म्हणते की जो येशू सांगतोय ना तसंच सगळं करा, आणि येशू मग जातो आणि म्हणतो चाकरांना, एक दगडी रांजण आहेत, 6 दगडी रांजण पाण्याने भरा. येशू डायरेक्ट नाही का तिकडे द्राक्षरस बोलू शकत होता ना, बोलू शकत होता की जा तुम्ही ते दगडी रांजण पहा, चेक करा, तिकडे सगळ्यात उत्तम द्राक्षरस तयार झालाय. तिथल्या कोणाला, येशूचा शब्द कोणी ऐकला, सेवकांनी काय केलं, पाण्याने भरलं. डाऊट आहे, पाणी, आणि येशू म्हणतो जा हे काढा पाणी, नाही पाणी नाही, त्यातलं काढा आणि भोजन कारभाराकडे, आचाराकडे नेऊन द्या. आणि ते तरी मनामध्ये धाकधूक आहे, पाणी काढून आपण टेस्ट करायला देतोय पाणी, आणि नाही का त्यांनी त्यातलं पाणी काढलंय, दिलंय, आचार्याकडे गेले, आचारी पियेपर्यंत ह्यांच्या मनात धाकधूक चाललीये, काय होईल काय नाही. आणि आचारी म्हणतो की कोण आहे नाही का बोलवा, की सगळ्यात उत्तम द्राक्षरस अजूनपर्यंत ह्याने ठेवलाय. पाण्याचा द्राक्षरस सुद्धा त्या सेवकांद्वारे, त्या चाकरांद्वारे झाला. ज्यावेळेस त्यांनी तो शब्द ऐकला की पाण्याने भरा,
काही लोक बोलले असते हा कोण आहे, कुठून आलाय, कारण येशू त्यावेळेस शिष्यांसोबत नाही का, म्हणजे इतकं जास्त नाही का चिन्ह चमत्कार लोकांना माहित नव्हते. बायबल सांगतो पहिला चमत्कार आहे, पण पहिला लोकांमध्ये खुलेपणाने केलेला चमत्कार आहे. प्रेज द लॉर्ड. येशूच्या जीवनातला पहिला चमत्कार तो नाहीये. प्रेज द लॉर्ड. बोलू शकले असते किंवा ते म्हणाले असते नाही नाही आम्हाला माहिती आहे, आम्ही आचार्य, आम्ही जेवण बनवणारे, आम्हाला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. बट दे ओबेड द व्हॉइस ऑफ द लॉर्ड. त्यांनी येशूच्या आवाजाचं जे बोलला येशू ती कृती केली. सो तुम्ही जे ऐकताय ते कृती करणार, तुम्ही 100% ब्लेस होणार. त्याच्यामध्ये तुमचे विचार, तुमचं मन, तुमचं लॉजिक, तुमचं प्रॅक्टिकॅलिटी नका आणू. बायबल हे सांगते मी हे करणार. नाऊ गॉड नोज की पाण्याचा द्राक्षरस कोणत्या वेळेला झाला पाहिजे, कधी ते भाकरी तुमच्या हातातून मल्टिप्लाय झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जीसस कुड हॅव डन अनदर वे, कुड हॅव डन दिस थ्रू अनदर वे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. डायरेक्ट बोलला असता तिकडे नाही का, अचानक नवीन रांजण आले असते, अचानक नवीन द्राक्षरस आला असता. बट येशू जे बोलला ते सेवकांनी केलं. येशू बोलला त्यांना, येशू म्हणतोय ते पाणी काढा आणि भोजन, म्हणजे ते काढा, पाणी भरलं होतं ते न्या भोजन कारभाराला चाखायला द्या. त्यावेळेस सुद्धा ते रिफ्यूज करू शकले असते की आम्ही पाणी ओतले, आम्ही कसं नेणार, आमच्यावर रागवेल ना, आम्हाला बोलेल ना. नाही, त्यांना माहित होतं हे पाणी आहे. त्या भोजन कारभाऱ्याला किंवा जो मेन तिथला शेफ होता त्याला माहित नव्हतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो ज्या वेळेस त्यांनी येशू जे बोलला ते शब्द ऐकलं, ते पाणी उपसलं त्या रांजणामधून आणि नेलं, द्राक्षरस बनला. प्रेज द लॉर्ड. येशूने भाकरी मोडली. येशूने 5 जवाच्या भाकऱ्या मोडल्या, 2च मासे होते ते तिकडे. प्रेज द लॉर्ड. येशूने ज्यावेळेस मोडल्या, असं नाही येशू मोडत चाललाय मोडत चाललाय मोडत चाललाय आणि शिष्य घेऊन चालले. नो, तुम्ही नीट बायबल वाचा. असं नाही की येशू नाही का भाकऱ्या मोडतोय आणि त्या संपतच नाहीये, संपतच नाही. बायबल सांगते येशूने आभार मानले, भाकऱ्या मोडल्या, भाकरी मोडली. प्रेज द लॉर्ड. आणि काय केलं, शिष्यांना दिलं. शिष्य वाटायला लागल्यावर ते मल्टिप्लाय झालं. शिष्य बोलले असते 5 भाकरी 2 मासे प्रभू, कोणाला देऊ, कोणाच्या ताटात घालू. इट्स ह्युमिलिएशन प्रभू, आमची काही इज्जत आहे की नाही, लोक आमच्यावर हसतील, आम्हाला नाही का आमची थट्टा होईल. म्हणजे कित्येक वेळा आपल्या लाईफ मध्ये असं होतं, ज्यावेळेस तुम्हाला फेथने उभं राहून कृती करायची असते ना, त्यावेळेस काय होतं मी सांगते. फेथ लुक्स फुलिश इन द बिगिनिंग. सुरुवातीला विश्वासाने कृती करणं म्हणजे नाही का जगासमोर मूर्खपणासारखं दिसेल, पण तरी सुद्धा ज्यावेळेस तुम्ही उभं राहता ना, तेव्हा जगासमोर आश्चर्याचं कारण ठरतं. सुरुवातीला असं वाटेल मी मूर्खपणा करतेय, पण उभं राहा. प्रेज द लॉर्ड. कृती जी आहे ती करा. जग आश्चर्यचकित होणारच होणार की हे कसं शक्य, हे कसं झालं. प्रेज द लॉर्ड. शिष्य बोलू शकत होते ते 5 भाकरीचे तुकडे केले प्रभू, कोणाला देऊ, आता एक एक तुकडा देऊन 5 भाकरीने एका मुलाचं ते अन्न आहे, या मोठ्या पुरुषाचं 5 भाकरीने पोट भरणार नाहीये, तर हा तुकडा देऊन काय होणार आहे. बट नो, येशू म्हणाला द्या. त्यांनी लोकांना बसवलं गवतावर, समोर एवढी मोठी गर्दी आहे. प्रेज द लॉर्ड. वाटतायत, तुकडे घेतायत, टाकतायत, मासे घेतायत, टाकतायत, संपत नाहीये. सो ओबिडियन्स इज बेटर देन सॅक्रिफाईस. आज्ञापालन होम हवनापेक्षा परमेश्वराला जास्त आवडतं किंवा परमेश्वर त्यामध्ये संतुष्ट आहे. आज्ञापालन हे होम हवनापेक्षा बरं आहे. सो तुमचा फेथ तुमच्या घरातल्यांना पण वाटेल काय देव देव करते, असं असतं का, तसं असतं का. लोकांना वाटेल तुम्ही तुमची बुद्धी नाही का वापरत नाहीये, नुसतंच काही करताय. नो, फेथ सुरुवातीला कदाचित असा मूर्खपणा वाटेल, पण त्या फेथ मध्ये तुम्ही कृतीने ज्यावेळेस उभं राहताना, इट्स लाईक लोक अचंबित होणार, आश्चर्यचकित होणार, आजूबाजूचे लोक म्हणणार इम्पॉसिबल पॉसिबल झालंय. So God multiplies things through the hands of his disciples. If you are the disciple, if you decide that I want to follow Jesus, it's amazing. It's amazing. I'm telling you, it's amazing. Praise the Lord. Praise the Lord. परमेश्वर अद्भुत आहे. परमेश्वराला आपल्याद्वारे करायला आवडतं. आता माझी लहान मुलगी आहे ना, सो समटाइम्स व्हॉट हॅपन्स तिला असं वाटत असतं मम्मा आय एम स्ट्रॉंग, आय कॅन लिफ्ट अप दिस. तो माझ्याकडे, माझी सिओना पण लहान असताना तेच करायची, आता इवा आहे ती पण तेच करते. सिओना लहान असताना मम्मा मी खूप स्ट्रॉंग आहे, मी तुला उचलणार, मी करू शकते, येस. आणि मी तिला नाही बोलू शकत नाही ना रे तू लहान आहे, नाही असं तसं, मम्मा मला तुला उचलायचंय. अक्षरशः 3-4 वर्षा असल्यापासून आता इवा माझी 4-5 वर्षाची आहे, करते मम्मा मी तुला उचलणार. तो ज्या वेळेस ती पूर्ण ताकद लावून मला उचलायचा प्रयत्न करायची, मी माझ्या टाचावर करायची आणि म्हणायची, आणि मग ती खुश व्हायची, हल्ली हल्ली मी तुला उचललं. आणि मी सुद्धा नाही का जास्तीत जास्त आपला टाचा उंच करून एकदम टोज वर उभे राहून, येस यू डिड इट, यू आर स्ट्रॉंग. प्रेज द लॉर्ड.
आपला परमेश्वर तसा आहे. हालेलुया. परमेश्वराला आनंद होतो ज्यावेळेस आपण त्याच्या सामर्थ्यावर उभं राहतो आणि गॉड गॉड आपल्याला असं दाखवतो की आपणच करतोय. म्हणून परमेश्वर आपल्या हाताद्वारे आपल्याद्वारे ह्या सगळ्या गोष्टी करतो. स्टँड इन फेथ. आज माझी नाही का छोटी मुलगी जेव्हा सेम गोष्ट करते त्यावेळेस माझी मोठी मुलगी म्हणते मला, मम्मा मी कशी होती ना, कसं होतं. पण आज माझी मोठी मुलगी मला उचलते. ती मला उचलते, काही सेकंद धरून पण ठेवते. प्रेज द लॉर्ड. सो त्यावेळेस मी तिला डिस्करेज केलं असतं ना, तर कदाचित आमच्या दोघांमध्ये अंतर आलं असतं किंवा ती निराश झाली असती. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराने शिष्यांच्या हातून भाकरी मल्टिप्लाय केले. परमेश्वराने ह्या गोष्टी अशा प्रकारे केल्या. परमेश्वर खूप चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो मल्टिप्लिकेशन होतं, मिरॅकल्स होतात, पण केव्हा? आज्ञापालन की वचन जे सांगते ते मी करणार. वचनामध्ये मी नाही का भेसळ नाही करणार. माझे विचार, माझे शब्द नाही टाकणार. लॉर्ड यू सेड, तू म्हणाला चाल, मी चालते. लॉर्ड तू म्हणाला इकडे जा, मी जाते. माझ्या जीवनात मी अशा लोकांसोबत राहिली आहे. मी पाहिलंय की ज्या लोकांना परमेश्वर म्हणाला की तुला या तारखेला या शहरात जायचंय, म्हणजे एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेटमध्ये, त्यांना माहित नाही तिकडे ओळखीचं कोण नाही. ते म्हणतात प्रभू कसं जाणार. प्रभू म्हणतो तू जा, पुढच्या गोष्टी सगळ्या होतील. मी पाहिले ते त्यांच्या परिवारासोबत नाही का देव म्हणालाय म्हणून नाही का त्यांचे लीडर्स वगैरे घेऊन जातात. प्रभू म्हणतो ह्या तारखेला ह्या ट्रेनने जा, त्या स्टेशनवर थांबतात. पुढे कुठे जायचंय, कोणाकडे जायचंय काय माहित नाही. जातात, स्टेशनवर थांबतात. प्रभू म्हणतो अशा असे कपडे घातलेला माणूस भेटायला येईल आणि नाही का असं कोणीतरी येतं, तुम्ही ख्रिस्ती आहे का असं विचारतं. मग ते म्हणतात चला आमच्या इकडे चला, आम्ही तुमची ही सोय करतो ती सोय करतो. असं करून महिने महिने मिनिस्ट्री करणारे लोकांना मी पाहिलंय की देवाचा आवाज ऐकतात, काहीच माहित नाही कुठे जायचं, कसं उतरायचं, कसं मॅनेज करायचं, खाण्यापिण्याचं काय, राहण्याचं काय. पण परमेश्वर बोललाय तर तिथपर्यंत जातात. तिथून पुढे दुसरी इन्स्ट्रक्शन मिळते, तिथून पुढे तिसरी इन्स्ट्रक्शन मिळते आणि त्यानुसार ते जातात आणि अद्भुत कार्य करून येतात. सो इवन इफ इट इज अनसर्टन, जे सुरुवातीला वाटत असेल अनिश्चित आहे, कसं शक्य आहे, विश्वासाने चाला. त्या हेरोदासारखं बनू नका की तीन तीन नाही का मागी लोक आले, त्यांनी सांगितलं, त्याने विश्वास नाही ठेवला आणि त्याने नाही का कत्तल करायचं ठरवलं, कारण त्याला त्याचं पद इतकं आवडलं की मी राजा आहे, हा यहुद्यांचा राजा कोण जन्माला आला. प्रेज द लॉर्ड. जर हेरोदाने त्याचं मन फिरवलं असतं तर आज इतिहास थोडा वेगळा असता, पण त्याने नाही केलं. प्रेज द लॉर्ड. सो शास्त्राचा अभ्यास करून पण नाही का त्यांना, आता पहा हेरोदाच्या राज्यात ही लोक होती ती शास्त्राचा अभ्यास करत होती. मागे लोकांकडे कुठलं शास्त्र होतं, कुठलं पुस्तक घेऊन नाही का स्टडी करून आलेलं नाही, ते चिन्ह पाहून आले होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यांच्याकडे पुस्तक नव्हतं, नियमशास्त्र नव्हतं, ते चिन्ह पाहून आले, पूर्वेकडून आलेले होते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराला आनंद होतो तुमच्याद्वारे काम करायला. बिलीव्ह. भलेही असं वाटत असेल की लोकांमध्ये हसू होईल, लोक नाही का नावं ठेवतील, असं होईल, नाही नाही, तसं काहीच होणार नाही. प्रेज द लॉर्ड.